तर शेतकरी मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आज दाखवणार आहे 2 म्हशीचं संगोपन आणि चारा व्यवस्थापन. आणि जे आपले एकलपाईचे शेतकरी आहेत, ज्यांच्या मागे भरपूर काम असते, शेतीचं काम असते आणि कुठं गावाला जाण्याचं काम असते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण मुद्दाम तुम्हाला दाखवत आहे. तर ही एक म्हैस बघू शकता, ती एक म्हैस बघू शकता. एकीचं वगार वारलेलं आहे, गाभण आहे आणि ते वगार तिथं आहे. तर सांगण्याचा उद्देश इतकाच की या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा एक म्हैस घेतली होती आणि त्या म्हैसच्या दुधा व्यवसायातून त्यांना बरंच म्हणजे दूध घरी खाऊन 45,000 प्रॉफिट झालं आणि शेतीचे कामं करत. तर त्यानंतर मग त्यांना दुग्ध व्यवसायाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी 2 म्हशी घेतल्या. तर 2 म्हशीमागे एक म्हैस इल्यानंतर एक म्हैस असं दूध त्यांचं चालू राहतं. तर याच्यातून पण ते महिन्याला 7 ते 8,000 रुपये कमवतात आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न चालू आहे आणि शेतीचे कामं करतात. तर हे बघू शकता, आता ढगाळ वातावरण आहे, पावसाचं विचित्र वातावरण आहे आणि शेड पण बघू शकता तुम्ही, एकदम साध्या पद्धतीचं आहे. आपलं जे बैलाला ढोरांना आहे तेच. तर अशा प्रकारे कोणताही जास्त खर्च नाही, आवाढव्य आहे आणि दिखावा नाही. म्हणजे जे आपले शेतकरी आहेत त्यांना जर एकलपाईचे असतील कमी खर्चामध्ये अशा म्हशी घेऊन, जर अशा आपल्या गावरांमधल्या म्हशी ज्या की आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे राहू शकतात, त्यांना कुठले बेड करण्याची गरज नाही किंवा चांगली स्वच्छता ठेवण्याची गरज नाही. तर बघू शकता या म्हशी जसं नियोजन लावलं सकाळपासून तशा प्रकारे आता हे धांडे पण, म्हणजे हे बैलाला टाकलेले उरलेले धांडे आता खात आहेत. तर अशा प्रकारे आता शेतकरी सकाळची वेळ आहे, सकाळी दूध काढून अशा प्रकारे ती एक म्हैस तिकडं बांधलेली आहे. इथं बैल आहेत आणि हे करून आपलं दूध काढून आता घराकडे गेलेले आहेत आणि आता ते 10 वाजता येऊन त्यानंतरच कुटार टाकतात. आणि वातावरण जर ढगाळ राहिलं तर, नाही तर मग शेतीच्या आपल्या धुऱ्याच्या बांधावर बांधायच्या आणि तिथंच चारायच्या. अशा प्रकारे यांचा दिवसक्रम चालू राहते आणि आपले शेतीचे पण कामं करायचे. म्हणजे बघू शकता 2 म्हशीचं तुम्ही संगोपन चांगल्या प्रकारे करू शकता. त्यामध्ये जर तुम्हाला कुठं गावाला जरी जायचं असेल तर एक दिवस, तर सकाळी यांना 9-10च्या पुढे आपण गावाला जातो. तर त्यावेळेस आपण सकाळच्या वेळेस असं जगून त्यानंतर कुटार वगैरे टाकून आणि दुपारचं चांगल्या प्रकारे खायला टाकून हिरवं आपण गावाला पण जाऊ शकतो. आणि त्यामधून तुम्हाला 2 म्हशीच्या मागं जे शेतकऱ्यांचा काय अनुभव आहे त्याच्या हिशोबानं तुम्हाला 7 ते 8, जर थोडीफार चांगली सोय घेतली तर 2 माणसं असली तर तुम्हाला 10-11,000 रुपये महिना हा आपलं शेतीचं काम करून मिळू शकतो. एवढं आपण व्हिडिओच्या माध्यमातून गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो. आणि आपलं जे शेतीचं उत्पन्न आहे ते शिल्लक राहू शकते. आता आपण बऱ्याच समस्या आहेत बघ, गावाला जाऊ, आता गावाला सोयऱ्याचे आहेत, आपण 2-2, 3-3 दिवस तर राहू शकत नाही. एका दिवसाचं नियोजन तुम्ही लावून जाऊ शकता आणि चांगल्या प्रकारे आपण शेती जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करू शकता. तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासाठी आपल्या चॅनलला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.